आपण पाहतात स्टार लक्ष मराठी न्यूज, वेद नवे युगाचा, कुठेही कधीही केव्हाही। स्टार लक्ष मराठी न्यूज चॅनल नाशिक इथून आलेलो आहे। आमच्या चॅनलने चांदोर देवळा मतदारसंघातील जे वेगवेगळे गाव आहेत त्यामध्ये जाऊन लोकांच्या मनातील काय भावना आहेत, लोकांच्या मनातील काय प्रश्न आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मी चांदोर देवळा मतदारसंघातील कुंभारडी या गावात आलेलो आहे। तर त्या गावामधील आपले बरेच इथे शेतकरी बांधव वगैरे आहेत, सर्वसामान्य नागरिक उपस्थित आहेत। काय त्यांच्या मनातील भावना आहेत ते जाणून घेणार आहोत। तुमचं नाव काय? बापू रघुनाथ ठाकरे। बापू रघुनाथ ठाकरे। काय तुमच्या मनातील भावी आमदार कोण असला पाहिजे? गणेश निंबाळकर। गणेश निंबाळकर। काय कारण काय? शेतकरीचा मुलगा आहे हा आणि वस्तुस्थ मुलगा आहे हा आणि आम्ही त्यालाच मतदान करणार। बर, अजून काय अपेक्षा आहे? अपक्ष काही करतील ते काम करतील निवडून आल्यावर। बर, तुमचं नाव सांगा सांगा कोणी बोल ना बोला। शिवाजी देवराम आयरे। काय तुमच्या मनातलं भावी आमदार कोण असला पाहिजे? गणेश निंबाळकर। काय कारण काय आहे? चांगला आहे बा, नवीन तरुण तडफदार उमेदवार आहे। तुमच्या गावातला असं काय अपूर्ण कामं वगैरे काही आहेत का काही गावाचा विकास झालेला नाही? अपुरे सरी काम मोर्चा बेप याला पाहिजे ना आमदारला। आता एक आमदार झाला म्हणजे यानं सरी करून घ्यायचं काय तेव्हा बापूजी भाऊ सावंत। काय तुमच्या मनातला आमदार कोण असला पाहिजे? गणेश निंबाळकर। तुमचं नाव काय? भाऊसाहेब दादा ठाकरे। भाऊसाहेब दादा ठाकरे। काय तुमच्या मनातला आमदार कोण असला पाहिजे? मनातला आमदार आपलं काम करणारा पाहिजे। इथून मागे आम्ही ज्यांची काम मतदान केलं धावलो त्यांना आमची जाणीवच नाही आजपर्यंत। बरं बरं। मग इथून पुढे आमचे काम असे झाले पाहिजे की त्यांचा हात धरून कोणताही आमदार उमेदवार होतो त्यांचा हात धरता आला, जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे। आणि असा एकमेव आमदार होईल शेतकऱ्यांचा तर गणेश भाऊ निंबाळकर। आणि त्यांच्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही। पर्याय नाही। शेतकऱ्याचा मुलगा आहे, तुमच्या प्रश्नांची जाण आहे, प्रश्न सोडू शकतो। आणि शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत त्यांनी निस्वार्थ काम केलंय, असं कोणीच केलं नाही। मग इथून मागे जे आमदार झाले त्यांनी गावाचं काम निस्वार्थ काम नाही केलं। त्यांच्याकडे जर जायचं असं ना गावात माणूस घेऊन जावं लागतो, हे भाऊ चालू आमदारकडे जायचंय माझं एवढं काम सांग, तर ते इथं आहे ना इमाथारी जाईल, इमाथारीकडे इमाथारी जाईल ना तरी काम होईल। तुमचं नाव काय? तुमच्या मनातलं कोण आमदार झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? निंबाळकर। नाही 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 तुला तो येतो तुम्ही तुमच्या मनातलं सांगा। घाबरा नाही काय घाबरा तुमच्या मनातलं सांगा। तुला म्हणत तो सांग। आता बा ज्याला योग होई तो ही नाही योग तर योग नाही आपले चारी आमदार सारखा तुम्ही तर आमना काही के आम्ही मर्जी खाल तुमली मर्जी बरोबर छे नाही। आज निवडा फक्त तुम्ही काय बी सांगू शकतात आमले, आम्ही करू शकतो बरोबर छे। सकाळ जर आमना युट्यूब मागे काय सगळ्या घर पडी गया तर आम्ही चार धावत्या पंचायत ना भी राहण्या करता तरी बांधली मोठा मोठा लोक आहे असली आपलं घर आहे याच्या बांधत असली बोलत अशी असली इकडे पाहून द्या। दत्तू विठ्ठल ठाकरे। दत्तू विठ्ठल ठाकरे। काय तुमच्या मनातला भावी आमदार कोण असला पाहिजे? 25 वर्षापासून मतदान करू राहिलो, आजपर्यंत एकही बी पुढारी आणि शेतकऱ्याला काही साथ दिली, त्यांचेच मतलब करून त्यांचाच संसार वाढवला। म्हणून आजपर्यंत निंबुळकर जर आला तर आपलं भलं होईल। शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याला साथ दे, पण आजपर्यंत जेवढे मंत्री झाले तेवढे बिनकामी झाले, आपली एवढीच विनंती। तुमचं नाव? बोला ना हो तुमचं नाव? अभिमान खंडूबस्ते। अभिमान खंडूबस्ते। काय तुमच्या मनातला भावी आमदार कोण असला पाहिजे? आमचा आमदार गणेश निंबाळकर। गणेश निंबाळकर। काय कारण काय असं आहे की शेतकऱ्याचा माणूस आहे, शेतकऱ्यासाठी निम्या रात्री धावणारा माणूस, गोरगरिबांची कामं केली त्यांनी, 4 वेळेस राष्ट्रीय आंदोलन केले शेतकऱ्यांसाठी। बरं, 4 वेळेस नाशिकला गेला शेतकऱ्यांसाठी झटणारा तो एकच व्यक्ती। गणेश निंबाळकर। बरं, तुमच्या इथून मागे तुमच्या गावाचा काही विकास वगैरे झाला असेल? झाला ना, झालाय तो वरून येणार आहे, तो येणारच वैयक्तिक काय झाला काय गरीब नागरिकांना तुम्ही रावाडी येणार
धन्यवाद. आपलं नाव काय? पवन सुभाष ठाकरे. पवन सुभाष ठाकरे. काय तुम्हाला काय वाटतं की भावी आमदार कोण असला पाहिजे? आम्हाला असं वाटतं भावी आमदार हे केदारनाथ होतील. बरं. कारण केदारनाथ त्यांनी जनसामान्याचे सर्वांचे कामं केलेले आहेत. कोणाला तत्परतेने फोन करून म्हणजे नो वेटिंग डायरेक्ट कॉलिंग अशी गंमत आहे केदारनाथ त्यांची. स्वतः फोन उचलतात, दुसरं कोणी फोन उचलत नाही. आणि सामान्यातला सामान्य माणूस हा सुद्धा केदारनाथांना भेटू शकतो. आणि तळागाळातील लोकांनी त्यांचं काम पाहिलेलं आहे. त्यांचा फॉरेस्ट, पांधन रस्ते, हे जे सगळे रस्ते आहेत त्याच्यामध्ये गाढा अभ्यास आहे. आमच्या गावातल्या 3 मूलभूत सुविधांपासून आमचं गाव वंचित आहे. एक म्हणजे पाणी, शिक्षण आणि पांधन रस्ते. आमच्या गावातील प्रत्येक शिवाराला एकही रस्ता नाही. रस्त्यांची फार दुरावस्था आहे. तर ती फक्त केदारनाथ मिटवू शकतील. आणि त्यांनी आमच्या गावातील सगळ्या लोकांना शब्द दिलेला आहे. माझे जे आमदार झाले त्यांनी आपल्या गावाचा विकास केला का नाही? आपल्या गावातला विकास केला, परंतु मुद्दा काय आहे, त्यांना भेटण्यासाठी 4 पायऱ्या चढूनच मग त्यांच्यापर्यंत जावं लागतं. डायरेक्ट त्यांची ना आमची भेट होत नाही. आणि हक्काचा माणूस म्हणजे केदारनाथांना फोन केला का कामं होतात. मग त्यांच्यापर्यंत जायचा काही विषय नाही, असं एकंदरीत मला वाटतं. आपलं नाव? काय तुमच्या मनातील भावी आमदार कोण असतात? केदारनाथ आहे. काय कारण काय आहे? केदारनाथ आहे हे जनसामान्याचा आमदार आहे, शेतकऱ्याचा माणूस आहे. शेतकऱ्याच्या बांधावरून शेतकऱ्याला समस्या जाणून घेणारा माणूस आहे. म्हणून आम्हाला तरी वाटतं ते दोन्ही आपले